नमस्कार. आता हृदय निरोगी ठेवायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? व्यायाम, कमी तेलकट खाणं, बरोबर? पण या पलीकडेही निसर्गात काही गोष्टी आहेत, जसं की काही खास फळं, जी आपल्या रक्तवाहिन्या आतून स्वच्छ करण्याचं काम करतात. आजच्या या विश्लेषणात आपण याच नैसर्गिक उपायांबद्दल बोलणार आहोत. बरं, कधी असं होतं का की थोडंसं चाललं तरी दम लागतो किंवा छातीत असं काहीतरी जड झाल्यासारखं वाटतं? अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण ही लक्षणं, ही वाढलेल्या कोलेस्टेरॉलची किंवा रक्तवाहिन्यांमध्ये काहीतरी अडचण असल्याची खूण असू शकतात. तर या सगळ्यामागे मूळ समस्या काय आहे? ती आहे प्लॅक. आता प्लॅक म्हणजे काय? एक चिकट पदार्थ आहे, चरबी आणि कोलेस्ट्रॉलपासून बनलेला, जो आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला चिकटून बसतो. आणि मग काय होतं? रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि म्हणूनच हृदयविकाराचा धोका वाढतो. पण थांबा, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण या गंभीर समस्येवर निसर्गाकडेच एक अगदी सोपा, चविष्ट आणि नैसर्गिक उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे आपली फळं. हो, ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. विचार करा, काही फळं आपल्या रक्तवाहिन्यांसाठी एका नैसर्गिक झाडूसारखं काम करतात. म्हणजे अक्षरशः आतून सगळी साफसफाई. किती सोपी आणि जबरदस्त कल्पना आहे, नाही का? ठीक आहे, पण मग ही फळं असं नेमकं काय करतात? म्हणजे ते काम कसं करतात? ह्या मागे 3 मुख्य पद्धती आहेत. सगळ्यात पहिलं, ही फळं शरीरात नायट्रिक ऑक्साईड वाढवतात. त्याने काय होतं? रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह एकदम सुरळीत होतो. दुसरं म्हणजे यात जे फायबर असतं ते एखाद्या स्पंजसारखं काम करतं. वाईट कोलेस्टेरॉलला शोषून घेतं आणि शरीराबाहेर टाकतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले अँटीऑक्सिडंट्स, ते आपल्या रक्तवाहिन्यांना कडक होण्यापासून वाचवतात. चला तर मग आता ओळख करून घेऊया आपल्या हृदयाच्या अशाच 10 खास मित्रांशी. ही फळं म्हणजे खरं तर जादुईच आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? ही फळं आपल्याला सहज मिळतात आणि आहारात सामील करणंही खूप सोपं आहे, पण त्यांचे फायदे ते मात्र खूप मोठे आहेत. या यादीतलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाम आहे डाळिंब. डाळिंबाला तर हृदयासाठी एक वरदानच मानलं जातं. का? कारण ते रक्तवाहिन्यांमधली सूज कमी करतं, नैसर्गिकरित्या रक्त पातळ करायला मदत करतं आणि त्यामुळे एकूणच रक्तप्रवाह सुधारतो. पुढचा आपला मित्र आहे कलिंगड. उन्हाळ्यात आपण सगळेच खातो, पण यात सिट्रुलिन नावाचा एक घटक असतो, जो शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करतो. आणि आपण मगाशीच पाहिलं, नायट्रिक ऑक्साईडमुळे काय होतं? रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत मिळते. आता बोलूया लिंबू आणि संत्र्यांबद्दल. ही जी आंबट गोड फळं आहेत ना, ती व्हिटॅमिन सीने भरलेली असतात. आणि हे व्हिटॅमिन सी आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता म्हणजे त्यांची इलॅस्टिसिटी टिकवून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. ही म्हण तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय, "ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे." पण इथे आपण म्हणू शकतो, कीप्स द कार्डिओलॉजिस्ट अवे. कारण सफरचंदात पेक्टिन नावाचे एक खास फायबर असतं, जे शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओळखलं जातं. म्हणजे ही म्हण अगदी खरी आहे. पुढचं फळ आहे ॲव्होकॅडो आणि याचं काम तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हे काय करतं? तर शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कमी करतं आणि त्याचवेळी चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL वाढवतं. हृदयाच्या आरोग्यासाठी हे बॅलन्स साधणं खूप महत्त्वाचं आहे. अजूनही काही फळं आहेत, जसं की पपई. ती पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. मग आहेत बेरीज, म्हणजे आपली जांभळं, स्ट्रॉबेरी. या अँटीऑक्सिडंट्सने खचाखच भरलेल्या असतात. आणि टोमॅटो, त्यातल्या लायकोपिनमुळे हृदयाचं संरक्षण होतं. आणि आपल्या यादीच्या शेवटी आहेत 2 फळं. पहिलं केळं. यात भरपूर पोटॅशियम असतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी उत्तम आहे. आणि दुसरं द्राक्षे, जी रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव करायला मदत करतात. बरं, फळांचे फायदे तर आपण पाहिले, पण आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. कारण फळांबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. चला, त्यातलं सत्य काय आणि अर्धसत्य काय ते जरा समजून घेऊया. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लिंबू पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमलेली चरबी वितळून जाते, असं अनेकांना वाटतं. पण हे पूर्ण सत्य नाही. खरं तर लिंबू पाणी थेट चरबी वितळवत नाही. मग ते काय करतं? ते आपली चयापचयक्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला अप्रत्यक्षपणे मदत होते. फरक आहे, नाही का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. काही जणांना वाटतं की ही फळं खाल्ली की सगळे जुने, अगदी कडक झालेले ब्लॉकेजेस सुद्धा निघून जातील. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी. फळं ही एक जबरदस्त प्रतिबंधात्मक उपाय आहेत, म्हणजे ते नवीन ब्लॉकेजेस होऊ नयेत म्हणून मदत करतात. पण जर ब्लॉकेजेस खूप जुने आणि गंभीर असतील तर त्यासाठी योग्य वैद्यकीय उपचारांचीच गरज असते.
फळं त्याला पर्याय नाहीत. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायलाच हवी. तर यातून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, काही विशिष्ट फळं आपल्या रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवायला मदत करू शकतात. दुसरी, ती रक्तप्रवाह सुधारून, कोलेस्ट्रॉल कमी करून आणि रक्तवाहिन्या कडक होण्यापासून रोखून आपलं काम करतात. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. वैद्यकीय सल्ल्याला पर्याय अजिबात नाही. एक महत्त्वाची सूचना. इथे दिलेली माहिती ही केवळ आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला समजू नये. आपल्या आहारात किंवा आरोग्याबद्दल कोणताही मोठा बदल करण्याआधी कृपया नेहमी आपल्या डॉक्टरांशी बोला. त्यांचा सल्ला घेणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक विचार मनात नक्की ठेवा. आपल्या रोजच्या आहारात केलेला फक्त एक छोटासा पण सातत्यपूर्ण बदल आपल्या भविष्यातील आरोग्यासाठी किती शक्तिशाली ठरू शकतो याचा विचार नक्की करा.